स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपजिल्हा रुग्णालयात संपन्न। खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। महिलांच्या आरोग्य सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारतर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत देशभर राबविण्यात येणाऱ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज राजुरा उपजिल्हा रुग्णालयात खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते झाला। या अभियानातून चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 23 लाखांहून अधिक नागरिकांना आरोग्य सेवेचा थेट लाभ मिळणार आहे। या कालावधीत जिल्ह्यातील 345 आयुष्यमान आरोग्य मंदिरे, 65 प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये तसेच खासगी आणि धर्मदाय संस्थांतर्फे आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहे। महिलांच्या आरोग्य तपासणी, माता बाल आरोग्य, सिकल सेल व रक्तक्षय तपासणी, लसीकरण, मानसिक आरोग्य समुपदेशन, किशोरवयीन जनजागृती, रक्तदान, आहार मार्गदर्शन, कॅन्सर तपासणी अशा विविध आरोग्य सेवा या अभियानात दिल्या जाणार आहेत। सर्व तालुक्यातील रुग्णालयांमध्ये 2 ऑक्टोबर पर्यंत हा उपक्रम राबवून महिलांचे आरोग्य, त्यातून कुटुंब व समाज सशक्त करण्याचा संदेश देण्यात येणार आहे। विश्वभूषण देशगौरव लोकनायक पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा 75वा वाढदिवस, त्यानिमित्त संपूर्ण देशामध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, जनतेचे कैवारी यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करत आहोत। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण आज त्यांच्या जन्मदिवसापासून सेवा पंधरवड्याचं आयोजन केलं। या सेवा पंधरवड्यामध्ये विविध त्या ठिकाणी दाखल्यांचं वितरण असेल, सर्वांसाठी घरे या योजनेमार्फत सर्वांना घराचा पट्टा देणे असेल, त्या ठिकाणी पांढरण रस्ते असेल, यासोबतच विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। यासोबतच स्वस्थ नारी सशक्त परिवार या एका नव्या उपक्रमाचं उद्घाटन सुद्धा या ठिकाणी संपन्न झालं। स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मध्य प्रदेशामध्ये धार येथे या एका अभिनव कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे, जी नारी जिच्या हाती पारण्याची दोरी ती जगाला उद्धारी, त्या नारीचं तिला चांगलं आरोग्य मिळावं यासाठी स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार या अभियाना माध्यमामार्फत आज संपूर्ण आमच्या नारी शक्तीचा आरोग्याची तपासणी आणि तपासणीनंतर ज्या शस्त्रक्रिया किंवा ज्या ठिकाणी तिला आरोग्याच्या सुविधा द्यायच्या त्या संपूर्ण सुविधा पुरवण्याचं काम आजपासून आमचा आरोग्य विभाग या ठिकाणी करणार आहे। आणि म्हणून मी या राजुरा मतदारसंघातील जनतेच्या वतीनं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो। ईश्वरचरणी प्रार्थना करतो, या देशातल्या 140 कोटी लोकसंख्येची सेवा करण्याची शक्ती त्यांना ईश्वर प्रदान करो, ही त्यांना शुभकामना देतो। आणि या निमित्त आज आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये सेवा पंधरवडा यासोबतच आरोग्याच्या विविध योजनेचा शुभारंभ झाला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद देतो।